हॅलो एव्हरीवन. तर आजपासून आपण DBA2 PYQ सिरीज ऑफ इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 स्टार्ट करणार आहे, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल, सर्वांना त्याचं बेनिफिट होईल. बिकॉज M3 या सब्जेक्टमध्ये PYQची प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नोट्स असाइनमेंट नाही करा, बट PYQला फर्स्ट प्रायोरिटी द्या. बिकॉज खूप रिपीटेड क्वेश्चन्स विचारले जातात M3 या क्वेश्चन पेपरमध्ये ॲज कम्पेअर टू ऑल ऑफ द अदर सब्जेक्ट. सो त्याच्यासाठी म्हणून मी इथं पहिल्यांदा जे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, लाईक DBA2 युनिव्हर्सिटीने PYQ पेपर्समध्ये खूप क्वेश्चन्स विचारलेत ह्या पॉईंट्सवरती. ते पॉईंट्स मी इथे डिस्प्ले केलेले आहेत. फर्स्ट युनिट इट वॉज लॅपलेस ट्रान्सफॉर्म. त्याच्यामध्ये 6 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. सो फर्स्ट पॉईंट इट वॉज फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. याच्यावरती असं स्पेसिफिक क्वेश्चन्स विचारत नाहीत, बट त्याचा यूज करून आपल्याला सेकंड पॉईंट अँड थर्ड पॉईंट याच्यावरती क्वेश्चन्स सॉल्व करायला मदत होते. सेकंड मल्टिप्लिकेशन बाय टी. याच्यामध्ये सिम्पली सांगायचं झालं तर मल्टिप्लिकेशन म्हणजेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं दिलेल्या फंक्शनचं. मी ते सॉल्व करताना तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. थर्ड पॉईंट डिव्हिजन बाय टी, दॅट इज इंटिग्रेशन. फोर्थ वन इज लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ ॲन इंटिग्रल. याच्यामध्ये फंक्शन दिलं जातं यूच्या फॉर्ममध्ये फंक्शन देतात आणि त्याला एक फॉर्म्युला आहे बेसिक, ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल व्हिडिओमध्ये. जसे जसे तुम्ही क्वेश्चन्स बघाल तसे तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. देन लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ पेरियॉडिक फंक्शन, देन हेविसाइड्स युनिट स्टेप फंक्शन. बाकी लॅपलेस ट्रान्सफॉर्मबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत, इन्क्लुडिंग ऑल युनिट्स. मॅथ्सला फॉर्म्युले खूपच इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युलांच्या शिवाय मॅथ्समध्ये काहीच उपयोग नाही आहे. सो मी पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युले देईन. ऑलरेडी मी फोरियर ट्रान्सफॉर्मचे डिस्प्ले केलेले आहेत. बाकी जे 4 युनिट्स आहेत त्याचे मी जितक्या लवकर पॉसिबल होईल तितक्या लवकर मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करीन. सेकंड युनिट इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म. त्याच्यामध्ये 5 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. सो तुम्ही जर लॅपलेस ट्रान्सफॉर्म नीट क्लिअर केला असेल, म्हणजे जर सगळ्या कन्सेप्ट वगैरे तुमच्या क्लिअर असतील, फॉर्म्युले वगैरे सगळं काही, तर इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म तुम्हाला खूप इझी जाणार आहे. बिकॉज लॅपलेस ट्रान्सफॉर्मचेच फॉर्म्युले इंटरचेंज करून इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्ममध्ये दिलेले आहेत. सो त्याच्यानुसार आपण सगळं काही करू शकतो. तर त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म बाय युजिंग शिफ्टिंग प्रॉपर्टी. जसं लॅपलेस ट्रान्सफॉर्ममध्ये फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे, तसंच इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्ममध्ये शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे. त्याच्यावरती पण असा स्पेसिफिक क्वेश्चन विचारत नाहीत, बट सेकंड पॉईंट आणि थर्ड पॉईंटमध्ये जे क्वेश्चन्स विचारतात त्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टीचा यूज करावा लागतो. सेकंड पॉईंट इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म बाय युजिंग पार्शल फ्रॅक्शन. थर्ड वन इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म बाय युजिंग कन्व्होल्यूशन थेरम. फोर्थ वन इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म बाय युजिंग डिफरन्शिएशन ऑफ फाय ऑफ यस. अँड फिफ्थ वन ॲप्लिकेशन ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म. सो याच्यातली सेकंड, थर्ड अँड फोर्थ पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या तिन्ही पॉईंटवरती DBA2 युनिव्हर्सिटीने PYQ पेपर्समध्ये खूप वेळा क्वेश्चन्स विचारले आहेत आणि खूप क्वेश्चन्स रिपीटेडसुद्धा झालेले आहेत. मी डिस्प्ले केल्यानंतर क्वेश्चन पेपर तुमच्या लक्षात येऊन जाईल. थर्ड वन दॅट इज थर्ड युनिट फोरियर ट्रान्सफॉर्म आहे, बट मी ते बाय मिस्टेक पार्शल डिफरन्शियल इक्वेशन्स अँड देअर ॲप्लिकेशन्स हे थर्ड युनिट घेतलेलं आहे, ते तुम्ही ॲडजस्ट करा. सो त्याच्यामध्ये 5 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. First one is formation of partial differential equation by eliminating arbitrary constants. Second, formation of partial differential equation by eliminating arbitrary functions. Third, Lagrange's linear equation, that is first order linear equation. Fourth, method of separation of variables. Fifth, हीट इक्वेशन, वन डायमेन्शनल फ्लो इक्वेशन, वन डायमेन्शनल वेव्ह इक्वेशन. हे 3 पॉईंट मी एकत्र दिलेले आहेत बिकॉज ते लेस इम्पॉर्टंट आहेत.
असं नाही की त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला नाही, क्वेश्चन विचारला आहे, बट तुम्ही स्किप करू शकता बिकॉज ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. सो तुम्ही ते स्किप करू शकता, कारण जर तुम्ही फॉर्मॅट विचारात घेतला क्वेश्चन पेपरचा अकॉर्डिंग टू DiBato युनिव्हर्सिटी, तर तुम्हाला असं लक्षात येईल की फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिटमध्ये कंपल्सरी क्वेश्चन्स असतात. 2-2 क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते दोन्हीच्या दोन्ही अटेम्प्ट करावे लागतात. थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ युनिटमध्ये तसं नसतं. त्या 3 युनिट्समध्ये तुम्हाला 3-3 क्वेश्चन्स देतात आणि त्याच्यातले कोणतेही 2 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. त्यामुळे तुम्ही एखादा पॉईंट स्किप केला तरी चालेल. मी प्रिपरेशन करताना तो पॉईंट मी स्किप केला होता. आता फोर्थ युनिट फोरियर ट्रान्सफॉर्म, हे थर्ड युनिट आहे आणि फोर्थ पार्शल डिफरन्स इक्वेशन आहे. फर्स्ट पॉईंट फोरियर साइन ट्रान्सफॉर्म, सेकंड फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म, थर्ड फोरियर इंटिग्रल ट्रान्सफॉर्म, फोर्थ फोरियर इंटिग्रल साइन ट्रान्सफॉर्म, फिफ्थ फोरियर इंटिग्रल कोसाइन ट्रान्सफॉर्म अँड लास्ट सिक्स्थ पार्सिवल्स आयडेंटिटी. याच्यामध्ये फॉर्म्युले खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. ओव्हरऑल पूर्ण मॅथ्समध्येच फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. मॅथ्समध्ये फॉर्म्युलांच्याशिवाय काही चालत नाही. तर ह्याच्यामध्ये हे सगळेच पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. पण ॲडव्हान्टेज आहे एक की 3 क्वेश्चन्स विचारले जातात आणि आपल्याला त्याच्यामधले कोणतेही 2 सॉल्व करायचे असतात. त्यामुळे एखादा तुम्ही पॉईंट स्किप केला तरी चालेल. मी माझ्या वेळी पार्सिवल्स आयडेंटिटी हा पॉईंट स्किप केला होता बिकॉज मला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली नव्हती त्या पॉईंटची. लास्ट युनिट फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स. आणखीन एकदा जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितला तर क्वेश्चन फर्स्ट MCQs, क्वेश्चन सेकंड लॅपलेस ट्रान्सफॉर्मवरती विचारतात, थर्ड क्वेश्चन इन्व्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म, फोर्थ क्वेश्चन फोरियर ट्रान्सफॉर्म, फिफ्थ क्वेश्चन पार्शल डिफरन्शियल इक्वेशन अँड सिक्स्थ क्वेश्चन फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स. आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन असं एक ॲडव्हान्टेज असतं की क्वेश्चन नंबर फर्स्ट MCQचा कंपल्सरी असतो. क्वेश्चन नंबर सेकंडपासून क्वेश्चन नंबर 6पर्यंत ह्या 5 क्वेश्चनमध्ये टोटल आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. म्हणजे तुम्ही एक पूर्ण युनिट स्किप करू शकता. मी माझ्या वेळी लास्टचं जे युनिट होतं कॉम्प्लेक्स व्हेरिएबल ते स्किप केलं होतं बिकॉज माझ्या कन्सेप्ट क्लिअर नव्हतं त्याच्यामधल्या अँड ऑल्सो लॅक ऑफ टाईम मॅनेजमेंट. मी ते युनिट स्किप केलं होतं. मी थोडंच केलं होतं बट परफेक्ट केलं होतं. त्यामुळे माझा M3चा पेपर पूर्ण कवर झालेला आहे. आणि दॅट्स इट फॉर माय दिस व्हिडिओ. DiBato PYQ सिरीज स्टार्ट झाल्यानंतर तुमच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील याची जबाबदारी माझी. स्टे ट्यून्ड अँड तुमचे डाऊट्स वगैरे जे असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी पूर्णपणे क्लिअर करीन. थँक्यू.